नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? भारतीय संविधानातील खालीलपैकी अनुच्छेद 80 हे अनुच्छेद मूलभूत हक्क नाही. अनुच्छेद 80 राज्यसभेच्या रचनेशी संबंधित आहे. इतर अनुच्छेदांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अनुच्छेद 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई हा मूलभूत हक्क आहे. अनुच्छेद 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. अनुच्छेद 35 मूलभूत हक्कावर कायदे करण्याचा अधिकार हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही? खालीलपैकी संथाल ही जमात महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही. संथाल ही जमात प्रामुख्याने झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या राज्यात आढळते, त्यामुळे ती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही. कातकरी जमात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळते. वारली जमात ठाणे, पालघर, नाशिक आणि डहाणू भागात आढळते. गोंड जमात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आढळते. गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले? बाळ गंगाधर टिळक यांनी संबोधले. गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळपंथी नेते होते आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जात. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टिळक आणि गोखले यांचे विचार वेगळे असले तरी टिळकांनी त्यांचा मोठा सन्मान केला आणि त्यांना वरील उपाधी दिली. कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेडद्वारे चालवले जाते. हे नागपूर जिल्ह्यात नागपूर शहराच्या उत्तरेस सुमारे 16 किलोमीटर अंतरावर कोराडी येथे स्थित आहे. हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औष्णिक वीज निर्मिती केंद्र असून कोळशावर आधारित आहे. या केंद्राची स्थापना 1974 मध्ये झाली. पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर असले आहे? पंढरपूर हे शहर चंद्रभागा भीमा नदी काठावर वसले आहे. पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे शहर विठ्ठल मंदिरामुळे प्रसिद्ध आहे, जिथे लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. चंद्रभागा नदी पंढरपूर जवळ चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, त्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे. इको मार्क कशाशी संबंधित आहे? इको मार्क पर्यावरणपूरकशी संबंधित आहे. इको मार्क हे भारतीय मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS द्वारे दिले जाते. हे चिन्ह अशा उत्पादनांना दिले जाते जे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवतात. इको मार्क हे पर्यावरणपूरक उत्पादनासाठी भारत सरकारकडून दिले जाणारे एक प्रमाणपत्र आहे. कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कृष्णराव साबळे या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे. गरजा महाराष्ट्र माझा हे गीत शाहीर कृष्णराव साबळे यांनी लिहिले आहे. या गीताला जय जय महाराष्ट्र माझा असेही म्हणतात. या गाण्याला राजा बढे यांनी शब्दबद्ध केले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी मुंबईतील दादर येथे झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी हे गीत प्रथम गायले होते. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण भोगावती या नदीवर आहे. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर बांधले आहे.
या धरणाची निर्मिती 1956 मध्ये झाली. राधानगरी धरण हे एक गुरुत्वीय धरण आहे. या धरणाची उंची 103 मीटर आहे. या धरणाची लांबी 1037 मीटर आहे. या धरणाचे पाणी साठवण क्षमता 8.36 TMC आहे. खालीलपैकी कोणते रसायन फळे पिकवण्यासाठी वापरले जाते? खालीलपैकी कॅल्शियम कार्बाइड हे रसायन फळे पिकवण्यासाठी वापरले जाते. कॅल्शियम कार्बाइड हे एक रासायनिक संयुग आहे. ते फळांमध्ये इथिलीन वायू तयार करते, ज्यामुळे फळे लवकर पिकतात. कॅल्शियम कार्बाइड हवेतील ओलाव्यासह प्रक्रिया करून ॲसिटिलीन वायू ॲसिटिलीन एस तयार करते. ॲसिटिलीन वायू इथिलीन वायू सारखेच काम करतो. नाथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला ही खिंड सिक्कीम या राज्यात आहे. ही खिंड भारत आणि चीन, तिबेट यांच्या सीमेवर पूर्व सिक्कीम जिल्ह्यात स्थित आहे. नाथुला खिंड समुद्र सपाटीपासून 4310 मीटर उंचीवर आहे. ही खिंड 1962च्या भारत-चीन युद्धानंतर बंद करण्यात आली होती. 2006 मध्ये ही खिंड पुन्हा व्यापार आणि पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतर्फे तुरीचे कोणते वाहन विकसित करण्यात आले, ज्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतर्फे तुरीचे फुले पल्लवी हे वाहन विकसित करण्यात आले, ज्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने फुले पल्लवी हा 12-19-2 तुरीचा नवीन सुधारित वाण विकसित केला आहे. लागवडीसाठी शिफारस केलेले क्षेत्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांतील बागायत आणि जिरायत क्षेत्रे. फुले पल्लवी वाणाची वैशिष्ट्ये: मध्यम पक्वता कालावधी 157 ते 159 दिवस. उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी सरासरी 21.45 क्विंटल. दाण्यांचा रंग फिकट तपकिरी. खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक नाही? खालीलपैकी मॅग्नेशियम हे तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक नाही. मॅग्नेशियम हे वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक तत्व नाही, तर ते मॅक्रो पोषक तत्व आहे. सूक्ष्म पोषक तत्वे जी वनस्पतींना अल्प प्रमाणात आवश्यक असतात: लोह Fe, मॉलिब्डेनम Mo, मॅग्नेज Mn. मायक्रो पोषक तत्वे जी वनस्पतींसाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात: मॅग्नेशियम Mg हे वनस्पतींसाठी आवश्यक असलेले मुख्य पोषक तत्व आहे. खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात? खालीलपैकी गॅमा ही किरणे प्रभाररहित असतात. गॅमा किरणे अत्यंत उच्च ऊर्जा विकिरण असतात. ते किरणोत्सर्गी क्षय किंवा इतर अणु प्रक्रियांमधून उत्सर्जित होतात. त्यांची वेधन क्षमता खूप जास्त असते. गॅमा किरणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. सार्कचे मुख्यालय कुठे आहे? सार्कचे मुख्यालय काठमांडू येथे आहे. सार्कचे पूर्ण नाव दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन आहे, ज्याची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली. सदस्य देश भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव आहेत. रोगाच्या पोटामधील अंतर्गत परीक्षण करण्यासाठी डॉक्टर एंडोस्कोपी पद्धत वापरतात आणि खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित करते? प्रकाशाचे एकूण अंतर्गत परावर्तन या तत्वावर आधारित करते. एंडोस्कोपीमध्ये एक ऑप्टिकल फायबर वापरले जाते, जे शरीराच्या आत प्रकाश पोहोचवते आणि परावर्तित प्रकाश बाहेर आणते. हे कार्य प्रकाशाच्या एकूण अंतर्गत परावर्तनावर
STIR आधारित असते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.